नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी या बाबतीत शिष्यवृत्ती अर्हता व प्रकार आणि शिष्यवृत्ती प्रकार प्रदान करण्याचे निकष आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तर आपण यावर्षी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी आणि 8वी यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच या वर्षापासून इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून पुढील वर्षापासून फक्त 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. मग या परीक्षेसाठी शिष्यवृत्तीचे निकष पण बदलण्यात आलेले आहेत. त्या निकषबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी माहिती पोहोचवणार आहे. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. तर शिक्षक मित्रांनो आणि पालकांनो, शिष्यवृत्ती ही इयत्ता 4थीसाठी दरमहा 500 रुपये याप्रमाणे वर्षाचे 5,000 रुपये 10 महिन्याचे मिळतात. शिष्यवृत्तीचं नाव आता इथे शिष्यवृत्तीचे प्रकार दिले EFGHIJK. तर हे काय आहे की राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती ही 340 जणांना मंजूर होणार आहे आणि याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीणचे 2 आवश्यक असणारी संख्या आहे. त्यामुळे ही संख्या राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती म्हणून 340पर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. नंतर म्हणजे ग्रामीण भागासाठी आहे खासी शिष्यवृत्ती. दुसरा प्रकार आहे विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठी विद्यावेतने. त्याच्यामध्ये पालकांचं 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले पालकांचा विचार केलेला आहे आणि त्याच्यात सर्वसाधारण मुले-मुली, फक्त मुली, मागासवर्गीय मुले-मुली आणि मागासवर्गीय फक्त मुली. याच्यामध्ये मागासवर्गीयमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि विजाभज या कॅटेगरीचा समावेश आहे. यासाठी 243 हे सर्वसाधारण, 19 हे मुलींसाठी स्वतंत्र, 93 शिष्यवृत्ती ह्या मुले-मुली ज्या मागासवर्गीय असतील आणि 11 शिष्यवृत्ती या मागासवर्गीय मुलींसाठी आहेत. तर यासाठी पात्रता आवश्यक आहे, ज्या पात्रतेतून विद्यार्थी पुढे येतील. सर्वात जास्त म्हणजे ग्रामीण सर्वसाधारणची जी मेरिट लिस्ट आहे ती महत्त्वाची आहे. ती ग्रामीण भागामध्ये 8,124 एवढे शिष्यवृत्तीचे संच मंजूर करण्यात आलेले आहेत आणि शहरी भागासाठी सुद्धा 7,863 एवढी शिष्यवृत्तीचे संच मंजूर करण्यात आले आहेत. एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्र शासनाने इयत्ता 4थीच्या या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून 16,693 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत या नवीन महत्त्वाच्या पत्रात, निकषपत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर वरील शिष्यवृत्त्या केवळ महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच गुणवत्तेनुसार दिले जातील, घोषित केले जातील. ही महत्त्वपूर्ण अट आहे, कारण की इतर माध्यमाचे जे बोर्ड असतील त्या बोर्डांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतात, परंतु ते शिष्यवृत्तीसाठी पात्र राहत नाहीत. मग यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्टेट बोर्डच्या शाळा आहेत, अभ्यासक्रम चालतात, त्याच शाळांच्या विद्यार्थ्यांना हा शिष्यवृत्ती संच मिळणार आहे. तर मर्यादित शिष्यवृत्ती संच असल्याने कट ऑफ इतके गुण, शेकडा गुण असणारे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरत नाही. अशा वेळी प्रचलित निकष वापरून शिष्यवृत्ती अर्थधारक विद्यार्थी ठरवले जातात. कारण महाराष्ट्रभरामधून लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात आणि याच्यातून जर आपल्याला 16,693 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करायची असेल तर आपल्याला विद्यार्थी कट ऑफने उत्तीर्ण होणं महत्त्वाचं नसून त्याचे जे काही निकष असतात कॅटेगरी वाईज ग्रामीण आणि शहरी भागाच्या याच्यानुसार, त्या गुणांकानुसार ते निश्चित केले जातील असे यात म्हटलेले आहे. अशा प्रकारे या शिष्यवृत्तीच्या निकषामध्ये झालेला बदल आपल्याला कळावा म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आपण निश्चितच या माध्यमातून आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना कळवणार असं मी शिक्षकांना आवाहन करेल आणि पालकांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर आपल्या पाल्यांसाठी सुद्धा अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत हा विचार करून मुलांचा अभ्यास घेण्यात यावा. आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहेत. आपण आतापर्यंत हे चॅनल पाहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.